नील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रोफेशनल कोर्सेस आहे महाराष्ट्रामध्ये आणि प्रोफेशनल कोर्समध्ये लागणारी फी जी आहे, या फीच्या संदर्भातील कॉलेजकडनं होणारी लूट या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत प्रवेश केलेला नाहीये, प्रवेश करत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा जर व्हिडिओ आपण बघत असाल तर आपले नक्कीच जी काही फीज आहे ते फीज वाचणार आहे, पैसे वाचणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फीज दिलेली आहे, 1,00,000 असो, 75,000 असो, 25,000 असो, कितीही रुपये तुम्ही जर फीज दिली असेल, ती फीज सुद्धा तुम्ही परत घेणार आहात एवढं नक्की. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुमचे डोळे उघडणार आहेत. कारण हे जे काम आम्ही करतो आहे, हे काम महाराष्ट्रामध्ये कोणतीच संघटना करत नाही, कोणताच व्यक्ती तुम्हाला हे सांगत नाही. कारण हे GR, शासन निर्णय, परिपत्रक हे कोणतेच कॉलेजचे प्राध्यापक आपल्यापर्यंत पोहोचवत नाहीत किंवा सांगत नाहीत. का? कारण त्यांनाच या गोष्टी माहीत नसते आणि त्यांचे डोळे सुद्धा लागलेले असतात आणि आपल्याला उघडण्याचा प्रयत्न ते करत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी हा आमच्याकडून कायमस्वरूपी प्रयत्न आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांचे पैसे आणि विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी आम्ही निस्वार्थ मदत करत असतो. याकरिता हा व्हिडिओ आपल्याकरता बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा. आणि आपण जर माझ्या या व्हिडिओला पहिल्यांदा जर बघत असाल तर पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करा आणि येणारे जे व्हिडिओज असतील हे आपल्याला आणि माहिती जी असेल ही प्राथमिक पद्धतीने माहिती, जबाबदारी सुद्धा आम्ही घेत असतो आणि तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तत्परपणे आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याकरता हा व्हिडिओ बनवत आहे. बघा, SC कॅटेगरी अनुसूचित जातीचे जे विद्यार्थी आहे, या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता कोणत्याही प्रोफेशनल कोर्समध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेत असाल, नर्सिंग असो किंवा मग BSc असो किंवा इतर कोणतीही असो, BEd असो, MBA असेल किंवा मग MBBS असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा कोणतेही प्रोफेशनल कोर्स असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घ्यायला जेव्हा जाता, तुमचा प्रवेश हा कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन मिळत असते तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या राऊंड मध्ये जरी लागलं असेल, दुसऱ्या राऊंड मध्ये जरी लागलं असेल, तिसऱ्या राऊंड मध्ये जरी लागलं असेल, तरी तुम्हाला कॉलेजवाले फीज मागत असतात. दुसरी एक गोष्ट अशी की कॉलेज जर प्रायव्हेट असेल तरी तुम्हाला फीज मागितली जातात आणि प्रायव्हेट कॉलेज जरी असेल तरी त्या ठिकाणी सुद्धा कॅप राऊंड थ्रू तुमचा नंबर लागत असतो. विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला डोक्यात घ्यायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की कॅप राऊंड थ्रू नंबर लागणे म्हणजे सरकारच्या माध्यमानुसार तुमचा त्या ठिकाणी नंबर लागत आहे. कॉलेज जरी प्रायव्हेट असलं तरी सरकार तुम्हाला तुमच्या वतीनं फीज जी आहे ती फीज जी आहे त्या कॉलेजला देत असतं. मग कोणत्या फीज कॉलेजला देत असते? महत्वाचा मुद्दा, आपण जे असतो अनुसूचित जातीचे विद्यार्थी, हे सर्व अनुसूचित जातीचे विद्यार्थी ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल किंवा 2.5 लाखाच्या आत असेल, हे सर्व विद्यार्थी हे स्कॉलरशिप होल्डर असतात, शिष्यवृत्ती धारक असतात. मग शिष्यवृत्ती कोणती? तर भारत सरकार शिष्यवृत्ती म्हणजेच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती धारक असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला माहिती आहे. मग शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी जो असेल, मुद्दा नंबर 1, शिष्यवृत्ती धारक जर विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला कोणती फीज लागत नाही, हे डोक्यात घ्यायचं आहे. मी तुम्हाला GR वाचून दाखवणार आहे समोर. GRच्या संदर्भातील तुम्हाला सर्वच सांगणार आहे की हे मी बोलत नाही, तर हे GR सांगतोय, हे शासन निर्णय सांगतोय. आणि जेवढे काही आम्ही आतापर्यंत पैसे वाचवलेले आहे, 20 ते 30 लाख रुपये विद्यार्थ्यांचे आपण या फोनद्वारे आणि या परिपत्रकाद्वारे वाचवलेले आहे. तुमचे सुद्धा या ठिकाणी पैसे वाचू शकतात आणि तुमचे सुद्धा पैसे दिलेले परत आम्ही मिळवून देण्याची हमी सुद्धा घेतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, तर जे काही तुमची फीज घेत असतात ते फीज कोणती घेत असतात? मग तर जे स्कॉलरशिप होल्डर विद्यार्थी आहेत त्यांनी कोणतीच फीज द्यायची नाही. मग तुमची फीज कोण देतं? तर तुमची फीज तुमच्या वतीनं समाज कल्याण विभाग देत असते, हे लक्षात घ्यायचं आहे. मग कोणती फीज देते समाज कल्याण विभाग? एक, शिक्षण शुल्क म्हणजे जे एज्युकेशन फीज आहे ते. दुसरं तुमची जे आहे ट्युशन फीज आहे, बरोबर, ट्युशन फीज तुमची. नंतर विकास शुल्क म्हणजे डेव्हलपमेंट फीज, ट्युशन फीज, डेव्हलपमेंट फीज आणि इतर शुल्क. हे सर्व शुल्क कोण देत असतं? तर तुमचं समाज कल्याण विभाग तुमच्या वतीनं देत असते. कोणत्या विद्यार्थ्याची? जे विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर असेल त्यांची. आणि जे विद्यार्थी मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घेत असतील त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटत नाही. म्हणजे एक डोक्यात घालायचं आहे की जे विद्यार्थी स्कॉलरशिप धारक नाहीत त्यांना ही फीज माफ होत नाही, त्यांना फीज द्यावंच लागेल. परंतु जे विद्यार्थी स्कॉलरशिप धारक आहेत, जे विद्यार्थी स्कॉलरशिपचा फॉर्म भरतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना कोणतीही कॉलेजला फी द्यायची नाही. मग कोणती फीज द्यायची नाही? तुम्हाला माहित आहे, कॉलेजवाले फीज तुम्हाला स्कॉलरशिपच्या स्वरूपात तुम्हाला माफ करतो म्हणून सांगतात. म्हणजे 1,00,000 रुपये जर फीज असेल तर तुमच्याकडून कॉलेजवाले 60 ते 70,000 रुपये घेत असतात. वरून ते सांगतात की आमची डेव्हलपमेंट फीज जी आहे, मग त्याच्यात काय सांगतात? डेव्हलपमेंट फीज
लॅबची फीज आहे, मग आमचं सायकल स्टँड आहे, मग आमचं काहीतरी लायब्ररीची फीज आहे, मग आमचं कुठेतरी प्रयोगशाळा आहे, प्रयोगशाळेची फीज आहे, असं करून तुमच्याकडून 15 ते 20 हजार रुपये एक्स्ट्रा घेत असतात. ते तुम्हाला पुन्हा एक कारण सांगतात की तुम्हाला जर आम्ही डीबीटी द्वारे जर तुमच्या अकाउंटला पैसे येत असेल तर आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवू, हे एक तुम्हाला कारण सांगतात. दुसरी गोष्ट तुमच्याकडून हमीपत्र लिहून घेतात. तिसरी गोष्ट तुम्हाला कारण सांगून तुम्हाला सांगतात की भरावंच लागेल, नाही तर आम्ही तुम्हाला ऍडमिशन देत नाही, ज्या कॉलेजला ऍडमिशन मिळते तिथं जा, असे तुम्हाला धमकावतात सुद्धा. एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, अशा जर तुमच्या कॉलेजमध्ये धमकवल्या जात असेल तर त्या कॉलेजवाल्यांना डायरेक्ट तुम्हाला प्रश्न करायचा आहे. कोणता प्रश्न? तर कॅप राऊंड थ्रू तुम्हाला ऍडमिशन भेटत आहे, म्हणजे यांनी शासनाला सांगितलेलं आहे की आम्ही SC ST चे विद्यार्थी शिकवण्यासाठी लायबल आहोत. पण हे कॉलेजवाले तुम्हाला उलट बोलून घरी पाठवतात आणि तुमची जी काही एखाद्या ऍडमिशनची जी रिक्त असलेली जागा तुम्ही जर त्या ठिकाणी प्रवेश घेतला नाही, म्हणजे तुमचं वर्ष वाया गेलं, तर त्या ठिकाणची जागा कॉलेजवाले मॅनेजमेंट मध्ये दाखल करून ते 2 ते 3 लाखाला ते विकत असतात विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही जर ते करत नसाल तर तुमच्या याच्यातून त्यांना फायदा होत असते, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्यांना डायरेक्ट म्हणायचं की मला तुम्ही ऍडमिशन देत नाही पैशाच्या स्वरूपात, तुम्ही ते म्हणतात तुम्हाला की फीस भरू शकत नाही म्हणजे मी ऍडमिशन देऊ शकत नाही, तुला फीस भरावंच लागेल. तेव्हा तुम्हाला बोलायचं आहे की मी ही फीस भरू शकत नाही, मला तुम्ही लिहून द्या की मी फीस भरू शकत नाही, मला प्रवेश नाकारण्यात येत आहे. कोणताही कॉलेज तुम्हाला लिहून देऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हे परिपत्रक आहे, हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा आपण टाकत आहोत. तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. STचं असो, SCचं असो, OBCचं असो, सर्व विद्यार्थ्यांचं किंवा मुलींच्या मोफत शिक्षणाचं GR असो, हे सर्व GR आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग चॅनलला मिळत असते. मग हे जे आहे, हा जो प्रकार आहे, हा प्रकार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उघडकीस आणलेला आहे. आणि अशाच पद्धतीनं कितीतरी BEd कॉलेज, प्रजासत्ताक कॉलेज सांगतोय तुम्हाला नागपूरच्या संदर्भातील, प्रजासत्ताक कॉलेज असेल, वसंत कॉलेज असेल, प्रियदर्शनी कॉलेज असेल, महात्मा फुले कॉलेज असेल, नंतर सोनेकर कॉलेज असेल, राधिकाताई कॉलेज असेल, यासारखी जेवढे काही कॉलेजेस आहे या सर्व कॉलेजमध्ये त्याच बाबी चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फीस भरलेली नाही त्या विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट सुद्धा हे कॉलेजवाले अडवून ठेवतात. त्यावेळेस सुद्धा आपण विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अडवून न ठेवता, त्यांच्याकडून फीस न घेता त्यांचे डॉक्युमेंट सुद्धा परत करण्यासाठी आपण प्रजासत्ताक कॉलेज असो की इतर जे कॉलेज असो तिथून डॉक्युमेंट सुद्धा मागून दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. याकरिता हा जो पुढील व्हिडिओ आहे, हा पुढील व्हिडिओ आणि जो GR आहे, ह्या GRच्या संदर्भातील काय नमूद केलेलं आहे आणि कॉलेजने जर असं चुकी करत असेल विद्यार्थी मित्रांनो की तुमच्याकडून जरी 1 रुपया जरी फीस घेत असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा कॉलेजवरती दंडात्मक कारवाई आणि त्या ठिकाणी नमूद केलं आहे की फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येईल. प्राचार्य आणि लिपिक असेल किंवा इतर जे कर्मचारी असेल त्याच्यावर. पण आपण ताटावर भूमिकेनं राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्कॉलरशिप होल्डर असेल आणि तुमच्याकडून शुल्क आकारले जात असेल, आता पुन्हा एक सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो GR आहे हा GR संपूर्ण वाचून घ्या आणि या GRचा संपूर्ण व्हिडिओ, पुढील व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे परिपत्रक महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, कार्यालय प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांचं हे पत्र आहे. म्हणजे हा नागपूर विभागाचं संपूर्ण पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी पहा, प्रति सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील संपूर्ण जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यात पहा नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली हे जे 6 जिल्हे आहेत आपले, या 6 जिल्ह्यातील संपूर्ण जे काही कॉलेजेस येतात याच्या आतमध्ये, या संपूर्ण कॉलेजेसकरिता हा परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी पहा विषय काय आहे. सन 2018-19 पासून MHA-DBT प्रणालीवर राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता आपण बघा, या ठिकाणी आपण बघू शकता, हा जो दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी पहा, शिक्षण शुल्क म्हणजे शिष्यवृत्तीधारक जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इत्यादी योजनांच्या अंमलबजावणी संदर्भातील हे मार्गदर्शक सूचना आहे. या ठिकाणी दिसत आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. समोर बघा, हे जे परिपत्रक आहे हे प्रादेशिक उपायुक्ताचं परिपत्रक आहे. यामध्ये संपूर्ण जे काही शुल्क आहे या शुल्काच्या संदर्भातील हा या ठिकाणी दिलेला पूर्ण मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, आपण या ठिकाणी पूर्ण वाचून घेतो आहे. विषयांकित प्रकरणी आपणास कळविण्यात येते की संदर्भीय शासन निर्णयानुसार
अनुसूचित जाती म्हणजे SC विद्यार्थ्यांकरता मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना सन 18-19-17 पासून MHA-DBT प्रणालीवर राबवण्यात येत आहे. संदर्भीय परिपत्रक 2 आणि क्रमांक 3 अन्वये 18 आणि 19 पासून MHA-DBT प्रणालीवर राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता केंद्र व राज्य पुरस्कृत शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इत्यादी योजनांची अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात हे परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे. जे काही केंद्र आणि राज्यांची 60 आणि 40ची जी काही शिष्यवृत्ती आहे आणि यात शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क संदर्भातील हे परिपत्रक आहे. नंतर बघा मुद्दा क्रमांक 5 MHA-DBT प्रणालीवरील महाविद्यालयांच्या लॉगिन ID वर दर्शविण्यात आलेल्या शुल्क रकमेची खातरजमा करण्याची जबाबदारी ही शुल्क नियामक प्राधिकरणाची म्हणजे FRAची राहील व त्यांची पुनर्पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यावर राहील. यात आपल्याला विद्यार्थी मित्रांनो जे तुम्ही विद्यार्थी सर्वजण DED, BEd, BSc जे पूर्ण प्रोफेशनल जे कोर्स आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता सांगू इच्छितो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा शुल्क नियामक प्राधिकरण म्हणजे FRA तुम्ही हे जर या साईडवरती जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सर्व विद्यार्थी माहिती मिळेल की तुमच्या कॉलेजची ओरिजिनल ट्युशन फीज किती आणि तुमच्या कॉलेजची डेव्हलपमेंट फीज किती. तरी कॉलेज आपल्याकडनं ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फीज म्हणून पुन्हा पैसे मागत असते विद्यार्थी मित्रांनो आणि आपण निमूटपणे देत असतो. एवढा GR असताना परिपत्रक असताना सुद्धा त्याची पुनर्पडताळणी करण्याची जबाबदारी हे संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यावर राहील. याच्यावरची ती रक्कम घेऊ शकत नाहीत. नंतरचा मुद्दा बघा 6 नंबरचा मुद्दा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी शुल्काबाबत अपवादात्मक प्रसंगी काही संभ्रम निर्माण झाल्यास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शुल्काबाबत अपवादात्मक काही संभ्रम निर्माण झाल्यास सदर बाब अर्ज मंजूर करण्यापूर्वी शुल्क नियामक प्राधिकरण संबंधित सक्षम प्राधिकरणास महाविद्यालयाच्या निदर्शनास आणून देणे. म्हणजे तुमच्यावर अन्याय होत आहे. हा अन्याय जर तुमच्यावर होत असेल तर तुम्ही त्या कॉलेजवाल्यांना बळी न पडता ते कितीही तुम्हाला धमकावत असतील तरी ते धमकावण्याला तर बळी न पडता आणि पैसे न देता तुम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ऑफिसला भेट द्या आणि त्या संदर्भातील तुम्ही आपली कंप्लेंट करा, आपले त्यात तक्रार करा. त्या ठिकाणी हे चेक करतील सहाय्यक आयुक्त आणि आपल्या कॉलेजला निर्देश देतील की कोणतीही फीज घेऊ नका. कारण कॉलेजवाले या ठिकाणी फसत असतात हे आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो. समोर बघा काय आहे तर समोर महत्त्वाचा मुद्दा सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता विहित केलेल्या शिष्यवृत्ती बघा काय काय विहित केलेलं आहे. शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत विहित केलेल्या अटी शर्ती शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना वित्तीय नियमांचा कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यायची आहे असं सुद्धा त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. समोर बघा काय आहे तर उपरोक्त शासन निर्णयातील संपूर्ण बाबीचे अनुपालन होत नसल्याचे दिसून येत आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी आपण सर्व नेचर फाउंडेशन असो किंवा मग मानव अधिकार संरक्षण मंच असो यांच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना अशी कोणतीही संघटना नाही आहे की जे किंवा कोणतेही पदाधिकारी किंवा इतर कोणीही नाहीत जे आपण काम करतो हे ते काम करत असतील. पण आपण हे विद्यार्थ्यांना फसवणूक होऊ नये म्हणून हे आपण कायमस्वरूपी याच्या मागे लागू हे परिपत्रक आपण काढायला लावलेले आहे. यात दिसून येत आहे उपरोक्त विषयानुसार अनुपालन करत नसल्याचे दिसून येत आहे. यानुसार आपणास याद्वारे सूचित करण्यात येत आहे की जिल्ह्यातील अधीनस्थ महाविद्यालय याच्यात त्यांनी सूचना दिल्या डायरेक्ट की जिल्ह्यातील अधीनस्थ महाविद्यालयातील शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, इतर शुल्काची पडताळणी करण्यात यावी व त्यामध्ये संभ्रम निर्माण झाल्यास संबंधित सक्षम प्राधिकरणास महाविद्यालयाच्या निदर्शनास आणण्यात येऊन तसा आवश्यक बदल करण्याबाबत आपल्या स्तरावरून महाविद्यालयाचे प्राचार्य यांना सूचित करण्यात यावे व वित्तीय नियमांचा भंग होत असल्यास जबाबदार असणाऱ्या महाविद्यालयावर महाविद्यालयातील प्राचार्य आणि लिपिक कोण कोण म्हटलं आहे तुमच्या शाळेतील तो बाबू असते क्लर्क तो आणि प्राचार्य यांच्यावर जबाबदारी निश्चित करून तसा अहवाल संबंधित कार्यालयास स्पष्ट अभिप्राय सादर करण्यात यावा असं सिद्ध या ठिकाणी म्हटलेलं आहे. समोर बघा काय म्हटलं आहे पात्र विद्यार्थ्यांकडून अनुदेय महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो लक्ष देऊ नये का बघा आणि तुम्ही वाचून सुद्धा घ्या. पात्र विद्यार्थ्याकडून अनुदेय शिक्षण शुल्क, दुसरी परीक्षा शुल्क आणि तिसरं विकास शुल्क.
जे तुमच्याकडून फीज कॉलेजवाले मागतात, डेव्हलपमेंट फीज म्हणून लॅब फीज मागतात, सायकल स्टँडची फीज मागतात, नंतर तुमच्या ड्रेसची फीज मागतात, त्यात आणि इतर शुल्काची मागणी वसुली महाविद्यालयामार्फत होत असल्याचे संबंधित संस्थेवर महाविद्यालयावर प्रचलित शासन निर्णयानुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव विनाविलंब संबंधित विद्यापीठाच्या कुलगुरू यांना सादर करण्यात यावा. पहा, महत्त्वाचा मुद्दा हा आहे तुमच्यासाठी. जे कॉलेज तुमच्याकडनं शिक्षण शुल्क मागत आहेत, बरोबर, नंतर परीक्षा शुल्क मागत आहेत, म्हणजे एक्झाम फीज मागत आहे, नंतर ट्युशन फीज मागत आहे, आणि डेव्हलपमेंट फीज, विकास शुल्क आणि इतर जर शुल्क मागत असतील तरीसुद्धा त्या महाविद्यालयावर कारवाई करायची आहे. संस्थेवर महाविद्यालय प्रचलित शासन निर्णयानुसार फौजदारी स्वरूपाचा दिसत आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, फौजदारी स्वरूपाचा बघा या ठिकाणी दिला, फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. फौजदारी स्वरूपाचा. आपल्याला एवढं सारं GR असताना सुद्धा आपले विद्यार्थी निमूटपणे पैसे देत असतात, निमूटपणे, आणि नंतर फसल्यानंतर डॉक्युमेंट अडवून ठेवतात म्हणून फोन करतात. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा तुम्ही की या सत्रामध्ये कोणत्याही कॉलेजला तुम्हाला पैसे द्यायचे नाही आहेत, आणि जर तुम्ही पैसे दिले असेल ते पैसेसुद्धा परत मागण्याकरिता आपल्या या चॅनलला स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला, टेलिग्रामचं जे चॅनल आहे या चॅनलवरती आपल्याला जॉईन व्हायचे आहे. आणि या लढ्यातून आपल्याला तुम्ही भरलेले जे पैसे आहे संपूर्ण पैसे आपण कॉलेजकडून परत मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याकरिता आपण जर इच्छुक असाल आणि तुम्ही तुमचा जे झालेली फसवणूक आहे, हा GR तुमच्या डोळ्यासमोर असताना सुद्धा जर तुमची फसवणूक होत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला एकत्र येणं, आपला लढा उभारणं, कारण तुमची स्वतःची जर फीज गेली असेल तर तुमच्या एखाद्या भावाची, एखाद्या बहिणीची, कोणाचंही अशी लूट होऊ नये यासाठी हा एक प्रयत्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याला याच ठिकाणी यानुसार आपल्याला काम करायचं आहे सर्व विद्यार्थ्यांना. इकडं पहा, विलंब अथवा जनांदोलन झाल्यास याचा सर्वस्व पहा, इथं डायरेक्टली म्हटलेलं आहे, सदर परिपत्रक शैक्षणिक सत्र 23-24 पासून पुढील वर्षाकरता पुढील शासन निर्णय निर्गमित होईपर्यंत लागू असेल. पहा, 23-24 पासून पुढील शासन निर्णय निर्गमित होतपर्यंत राहणार आहे. म्हणजे फक्त याच वर्षासाठी हा GR नाही आहे किंवा शासन निर्णय नाही आहे, तर पुढील वर्षासाठी जेव्हापर्यंत शासनाचा निर्णय येणार नाही या बदलण्याच्या संदर्भात, तेव्हापर्यंत हाच शासन निर्णय राहणार आहे. कोणतेही कॉलेज फीज घेणार नाही, SC विद्यार्थ्याकडून कोणतेही कॉलेज फीज घेणार नाही, कारण हे सर्व फीज आपलं समाज कल्याण विभाग हे कॉलेजला देत असतं. हे माहीत असताना सुद्धाही आपण फीज देत असतो, आणि स्कॉलरशिप आपल्याला लेट येते म्हणून कॉलेज आपली फसवणूक करत असतात, आपल्याकडूनही पैसे घेत असतात आणि शासनाकडूनही आलेली फीज आपल्याजवळ ठेवत असतात. म्हणजे त्यांना दुप्पट हा फायदा होत असतो. बघा, विलंब टाळता अथवा जनांदोलन झाल्यास, लोकांनी जर आंदोलन केल्यास सर्वस्वी जबाबदार ही आपली राहील. तशी शिस्तभंगाचा प्रस्ताव आयुक्तालयास सादर करण्यात येईल, याची गांभीर्याने दखल घ्यावी. स्कॉलरशिपच्या संदर्भात जर काही झालं तर सर्व जबाबदारी ही शासनाची राहील, त्या कार्यालयाची राहील. या ठिकाणी डायरेक्टली त्यात सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढं सारं डोळ्यात देखत आपल्याकडे परिपत्रक आहे. हेच या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं होतं. विद्यार्थी मित्रांनो, हे जे परिपत्रक आहे हे आपल्याला माहीत आहे, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष विभागाअंतर्गतचं हा पत्रक आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सही पण दिसत आहे. प्रादेशिक उपायुक्त जे आहेत आपले, यांची ही सही आहे दिसत आहे. या ठिकाणी यांच्यानुसार हे प्रादेशिक उपायुक्त जे आहेत आपले गायकवाड सर, यांच्या सहीचं हे पत्र आपल्या या ठिकाणी दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 6 जिल्ह्यासाठी नाही तर संपूर्ण हा जो GR आहे हा संपूर्ण राज्यासाठी लागू आहेत. परंतु जे कॉलेजेस आहेत हे कॉलेजेस मोठ्या मोठ्या लोकांची कॉलेजेस आहेत. हे कॉलेजेस जे आहेत हे कॉलेजेस आमदार, खासदार, नेत्यांची आहेत. त्यामुळे हे यावर कोणीही बोलताना आपल्याला दिसत नाही. पण यात आपल्या ग्रामीण भागातील सामान्य माणसाच्या पाल्यांचे या ठिकाणी लूट होताना दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लूट कुठेतरी थांबली पाहिजे. याकरिता तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की आपण हा जो GR आहे हा GR मी तुम्हाला आपल्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती टाकत आहे. आणि हा GR इकडे तिकडे शेअर करा, आणि आपण या माझ्या चॅनलला जॉईन व्हायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यातून तुमचे कोणतेही प्रश्न शिक्षणाच्या संदर्भातील असेल हे आपल्या कायमस्वरूपी सोडवण्यात येणार आहे. या GRच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण गोष्टी माहीत झालेल्या विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण शुल्क काय असते, डेव्हलपमेंट फीज काय असते, इतर शुल्क काय असते, आणि त्यात संपूर्ण मुद्दे दिलेले आहेत. आणि हे संपूर्ण फक्त हा 6 जिल्ह्यासाठीच मर्यादित नाही, तर संपूर्ण राज्यासाठीचा हा GR असतो, हा परिपत्रक असतो. म्हणजे फक्त अनुसूचित जातीचे 6 जिल्ह्यातलेच विद्यार्थी नाही, संपूर्ण विद्यार्थ्यांकरिता हा GR आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तरी तुमचे डोळे उघडले असेल. संपूर्ण अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, मुलींना, मुलांना, पालकांना, कर्मचाऱ्यांना
प्राध्यापकांना शिक्षकांना सुद्धा विनंती करतो की आपण आपल्या विद्यार्थ्यांना समजून सांगा, आपल्या पाल्यांना समजून सांगा, आपले कर्मचारी असतील पदाधिकारी असतील त्यांच्यावर प्रेशर आणा. जे तुमच्या जवळचे जे एखादी कॉलेज असेल, कोणाचं जरी कॉलेज असेल, एखाद्या आमदार खासदाराचं जरी असेल तरी शुल्क कोणतीच लागणार नाही. याच्यासाठी एकजूट व्हा. यासाठी तुमची जर फीस गेलेली असेल तर स्नेहनील्स आर्ट ऑफ टीचिंग या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तुमचे मत मांडा, कोणत्या कॉलेजने तुमची फीस घेतलेली आहे. एक लढा आपण स्वतः उभा राहत आहोत, ज्यातून या कॉलेजचे ज्या कॉलेजने तुमच्याकडून पैसे घेतलेले आहेत त्या कॉलेजकडून पैसे मागून घेण्याची जबाबदारी आपली असेल. तो आपला हक्क आहे. कारण ही जेवढी काही फीज असेल हे बाबासाहेब सारख्या महापुरुषांनी या सर्व गोष्टी मेहनत करून, रिझर्वेशन निर्माण करून हे तुमच्यासाठी या सर्व गोष्टी दिल्यात. परंतु आजही आपण झोपलेल्या अवस्थेत आहोत, म्हणून आपण फीस देऊन आर्थिक आपली फसवणूक करून घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व गोष्टी कळलेल्या असेल. या परिपत्रकाच्या हमीवरती, या हक्कावरती आपण बोलत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याची जाणीव जागृती करणं हे आमचा उद्देश आहे. हेच आम्ही गेल्या 3 ते 4 वर्षापासून विद्यार्थी शुल्क वाचवणं, विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचं काम आम्ही या नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून आणि मानव अधिकार संरक्षणच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फीज वाचवण्याचं काम आम्ही गेल्या 4 ते 5 वर्षापासून करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला एकत्र येऊन हा जो GR आहे, हा GR जे कॉपी आहे हे स्नेहनील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याकरिता हा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. या गोष्टी तुम्हाला माहित होत्या का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अनुसूचित जाती जमातीचे जे काही विद्यार्थी असेल त्यांची कशी फसवणूक होत आहे या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओला लाईक सुद्धा करा. आणि इतर जे ग्रुप्स असतील किंवा इतर जे विद्यार्थी असतील त्यांना शेअर करा. याची हमी संपूर्ण महाराष्ट्रात कोणी घेत नसेल तर हे आम्ही स्वतः घेत असतो. आणि हे आपण केलेलं काम आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे आमचं काम बोलत आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या या चॅनलला अशाच अपडेटसाठी आणि इतर माहितीसाठी सुद्धा आणि जबाबदारी घेण्यासाठी सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.